नमस्कार सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत आणि आता इथे क्लास माझा झाला. जवळपास 5:15 वाजेपर्यंत आज क्लास चालला. तिथून पुढे मग झाड लोट आणि थोडंसं चहा पाणी वगैरे झालं. थोडासा मी रेस्ट केला, म्हणजे थोडासा टीव्ही बघितला, मोबाईल बघितला, थोडासा माझ्यासाठी वेळ काढला आणि आता इथे मी संध्याकाळची अगरबत्ती आणि पाया वगैरे पडून घेतलेल्या आहेत. तर आता 7 7:15 वगैरे झाले की माझ्या मोठ्या मुलाचा येण्याचा वेळ होतो. तर तो येऊन फ्रेश होऊन बसला होता आणि त्याला भूक लागली होती. त्याला मी पटकन वॉटरमेलन कापून दिलं आणि तो मला त्याच्या लहान भावाची कंप्लेंट करतो, कारण की त्याने ना काहीतरी खाऊन इथे टेबलवरती काहीतरी बिस्किटचं काहीतरी चुरा वगैरे पडला असेल. तर तो सांगत होता, बघ त्याने किती कसा टेबल करून ठेवलाय म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, सांगते मी त्याला की व्यवस्थित जरा क्लीन करत जा म्हणून. तर मग आता त्याला खायला दिलं आणि इथे आमचं आधीच प्लॅन ठरलं होतं की शनिवारी आपण पाणीपुरी शेवपुरी खायला जाऊया. आणि आज मी थोडंसं विसरल्यासारखी झाली आणि हा मग माझ्या पाठीमागे लागला होता. तर म्हटलं चल जाऊन येऊया, जवळच आहे. मग आम्ही दोघं निघालो. आम्ही दोघं मायलेकच निघालोय पाणीपुरी आणि शेवपुरी खायला. तर हा बघा, हा आमच्या कॉम्प्लेक्सचा एरिया आहे आणि बऱ्यापैकी गाड्या आता 4 व्हीलर, आता ऑफिसमधली माणसं जशी जशी येतील तसं तसं पूर्ण कॉम्प्लेक्स ह्या गाड्यांनी दोन्ही बाजूने रस्त्याच्या गाड्या पूर्णपणे पॅक होतात. तर आता इथे मी पाणीपुरीची जी स्टॉल आहे तर तिथे मी पोहोचतीये. तर लहान मुलाने घेतलं शेवपुरी आणि मला आवडते पाणीपुरी आणि म्हणून मग मी पाणीपुरी घेतली. मस्तपैकी आम्ही पाणीपुरी आणि शेवपुरीवरती ताव मारला. येता येता थोड्याफार भाज्या घेतल्या होत्या. भाज्या तसं बघायला गेलं त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो आणि म्हणून मग मी एक जे भरताचं वांग असतं मोठं तर ते घेतलं आणि नंतर म्हटलं की बघू नंतर उद्या सकाळी जर मी मॉर्निंग वॉकला जर गेले तर तिकडनंच भाज्या वगैरे घेऊन येईल. तर मग घरी आल्यानंतर मोठा मुलगा म्हणत होता की भूक वगैरे लागली, मला काहीतरी दे. तर मी काय केलेलं, खिचडी केलेली मूग डाळीची. आणि आता ती खिचडी मी थोडीशी जास्तीचीच केलेली, कारण की कसं आहे, हा जर संध्याकाळी लवकर आला ना त्याला भूक लागते. डबा वगैरे दिलेला असतो पण तरी पण आता कशी आहे, वाढती वयाची मुलं आहेत म्हटल्यानंतर भूक लागते. त्याच्यामुळे दुपारी मी थोडंसं जास्तीचंच बनवून ठेवते. जर त्याने मागितलं तर मग मी त्याला असं देत असते. तर खिचडी होती. तर मला म्हणाला की तो खिचडी फ्राय करून दे, मला फोडणी करून दे. तर मग इथे मी मस्तपैकी मूग डाळीची जी खिचडी होती त्याला जिरं आणि तिखट याची छान अशी खमंग फोडणी दिली आणि आता मस्त हा भात फ्राय करून त्याला देते. तर आता भातासोबत काय खाणार, तर तो म्हणत होता लोणचं वगैरे, तर तो काही खात नाही आणि पापड वगैरे खाण्यामध्ये पण जास्त काही इंटरेस्ट दाखवत नाहीत मुलं. मग घरचं दही होतं लावलेलं, तर म्हटलं की ठीक आहे, खिचडी फ्राय आणि दही देते तुला. तर पाणीपुरी जवळपास मी महिन्याभरानंतर खाल्लेली आहे आणि खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला वगैरे असायचो, शाळेमध्ये वगैरे असायचो, तर मैत्रिणीचा ग्रुप करून आम्ही असं पाणीपुरी खाऊन यायचो संध्याकाळी मस्तपैकी 7:30-8च्या आसपास आम्ही मस्तपैकी 5-7 जणी जायचो आणि पाणीपुरी खाऊन यायचो. खूप छान आठवणी आहेत त्या आणि कॉलेजमध्ये देखील अशीच आमची मजा मस्ती असायची. तर आता ते दिवस गेले पण आठवलं की छान वाटतं. मग आजचा दिवस मी मस्तपैकी माझ्या लहान मुलाबरोबर मी स्पेंड केला. पाणीपुरी, शेवपुरी त्याला खाऊ घातली, मी देखील खाल्ली आणि मस्त वाटलं, थोडासा चेंज असा. आता हे तेच दही आहे जे मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं. दुधामध्ये बदाम घालायचे आणि त्यापासून आपण दही बनवू शकतो आणि त्याच दह्यापासून मी विरजण लावून दुसरं दही बनवलं होतं आणि किती घट्ट असं दही लागलंय ना. तर कधी विरजण जर नसेल ना तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि चव जर म्हणाल ना तर आपल्याला ओळखता सुद्धा येत नाही की हे बदामापासून दही लावले, की चवीमध्ये थोडासा काही फरक वगैरे जाणवते. परफेक्ट असं डेअरीचं कसं दही असतं ना, अगदी तसंच दही तयार झालेलं आहे आणि चव जर म्हणाल तर परफेक्ट डेअरीसारखी घट्ट आणि मस्तपैकी चवदार टेस्टी असं दही आहे. कारण की हे जे मी दूध वापरते हे दूध देखील पिशवीतलं नाहीये, डेअरीचं दूध येतं, म्हणजे जे घरगुती दूधवाले असतात ना तर त्यांच्याकडनं मी दूध घेते आणि इतकं छान दूध आहे ना त्यांचं, की म्हणजे त्यांच्याकडे ज्या म्हशी गाई वगैरे असतात तर खूप मस्त, म्हणजे ते भरपूर आमच्या कॉम्प्लेक्समध्ये दूध वगैरे देतात. तर त्यांच्याकडनंच म्हटलं आपण सुरू करूया. तर खूप छान. आता मला जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाले त्यांच्याकडनं मी दूध घेते आणि साई आणि तूप मस्त निघतं याचं. तर मग आता त्याला जेवायला दिलं मी आणि मला तर माहिती आहे की आता तो नंतर काही जास्त खाणार नाहीये. मग आता इथे राहिलो होतो फक्त आम्ही दोघं. मग आता करायचं काय, थोडीशी खिचडी फ्राय शिल्लक होती. मग म्हटलं थोडंसं शॉर्टकट काहीतरी करूया. फक्त मी 2 भाकरी केल्या, एक मोठी आणि एक छोटीशी लहान
छान केलेली आहे. आणि एक म्हटलं की चला झुणका करूया, खूप दिवस झाला झुणका पण नाही केला. तर मग आजचा रात्रीचा साधासा मेनू होता झुणका भाकरी आणि सोबतच ही जी खिचडी फ्राय केलेली तर ती खिचडी आहे. तर आता इथे मी बघा माझ्या भाकरी वगैरे झाल्या आणि आता हे सगळं आवरून घेते. बऱ्याचदा आपण गृहिणी घरातच असतो. 24 तास आपण घरातलीच कामं, मुलांकडे लक्ष देणं, किचन ते हॉल आणि हॉल ते बेडरूम असं इतकंच आपलं ये-जा असतं. बाहेर कधी आपण पडत नाही. बऱ्याचशा गृहिणी बाहेर देखील जात असतील. मग त्यामुळे थोडंसं त्यांना चेंज मिळतो. पण ज्या गृहिणी घरातच असतात ना, मग त्यांना चेंज काय? तर मग त्यांनी ना असं थोडंसं शेजारी वगैरे म्हणजे खाली वगैरे जाऊन आलं पाहिजे मार्केटमध्ये येताना भाजी वगैरे आणि थोडेसे जिभेचे चोचले देखील पुरवायचे. कारण की आपल्याला माहिती आहे की थोडंसं अनहायजेनिक आहे, पण कधीतरी चालतं अनहेल्दी खाल्लेलं. तर मग इथे मी पाणीपुरी, शेवपुरी मस्तपैकी खाऊन आले आणि मला ना असं थोडासा मला स्वतःवर वेळ खर्च करायला देखील आवडतो. जसं की बाहेरून येताना काहीतरी खाऊन यायचं किंवा मग घरी बसल्यानंतर छान अशी वेब सीरीज बघायची किंवा मग असं मस्तपैकी मला ना स्टोरी वाचायला फार आवडतात. तर मी ऑनलाईन स्टोरीज वगैरे देखील वाचत असते. खूप छान असं वाटतं. म्हणजे एक माइंड फ्रेश होतो. जो मनाला मरगळ वगैरे आलेली असते ती निघून जाते आणि एक ताजंतवानं वाटायला लागतं. आपलं मन एकदम ताजंतवानं असेल ना, तर मग कामं करायचा कंटाळा येत नाही. मस्तपैकी हसमुख आपण 24 तास जरी म्हटलं तरी घरामध्ये राहू शकतो. तर इथे मी पातळ झुणका बनवला. साधारणपणे फक्त 1.5 चमचे इथे बेसन पीठ घेतलं होतं. पाण्यामध्ये त्याचा असा छान असा घोळ बनवून घेतला आणि तेलामध्ये मस्तपैकी जिरं, मोहरी, कांदा, हिंग आणि मिरची घालून मस्तपैकी फोडणी तयार केली आणि त्यामध्ये हा घोळ घालून घेतला. मिक्स केलं. तिखट, हळद, मीठ जे काय असेल ते टाकून दिलं आणि एक छान अशी आता मंद आचेवरती उकळी काढून घेते. पातळ झुणका छान लागतो खायला. बरेचदा पातळ झुणका लोकं भातासोबत खातात, पण मला भातासोबत न खाता भाकरीसोबत फार आवडतो. आणि मी यांना विचारलं होतं की झुणका भाकरी खाल का म्हणून, तर ते बोलले की ठीक आहे चालेल. खूप दिवसांनी करत होते, तर छान वाटतं असं मध्येच खूप दिवसांनी असं काहीतरी वेगळं ट्राय करायला जेवणामध्ये. तर इथे मी सगळं आता किचन आवरून घेतलं आणि प्लास्टिकच्या पिशव्या आणि छोटे छोटे असे दह्याचे जे डबे होते फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेले, तर ते देखील मी सगळे काढून घेतले आणि सगळं प्लास्टिक सेपरेट करून घेतलं. कारण की कसं आहे कचऱ्यावाला ना सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा मागतो. तर मग प्लास्टिक वगैरे जर असेल ना तर मी ते वेगळंच काढते. किचन सगळं आवरलंय आणि थोडीशी जी भांडी वगैरे पडली होती ते देखील मी क्लीन करून घेते. शनिवार रविवार म्हटलं ना की जरा माझा दिवस निवांतच असतो. क्लासेस वगैरे असतात, पण नंतर दुसऱ्या दिवशी रविवार येणार असतो. त्यामुळे एकदम रिलॅक्स अशी असते मी. तर क्लास वगैरे घेऊन झाल्यानंतर थोडंसं मी काय करते, टीव्ही वगैरे लावते, मोबाईल वगैरे बघते किंवा मग मैत्रिणींचा माझा कॉल वगैरे होतो किंवा मग मी माझ्या घरच्यांना वगैरे कॉल करून बोलत असते. छान वाटतं असं. शनिवार रविवार म्हणजे माझा मस्तीचा आणि मस्तपैकी मूड एकदम छान करण्याचा दिवस असतो. थोडंसं स्वतःला देखील वेळ द्यायचा. बघा खूप छान असं वाटतं. किचन मधली सगळी भांडी साफ केली आणि हे जे आता किचनचा ओटा जो होता ओला झालेला सगळं पाणी काढून घेते. म्हणजे ओटा कोरडा झाला की पाण्याचे डाग वगैरे राहत नाहीत. सगळं साफ वगैरे झालेलं आहे. स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवलेला आहे. मोठा मुलगा जेवलाय आणि लहान्याला विचारलं तर तो बोलला मी थोड्या वेळाने जेवतो आणि मला पण तशी काही आता भूक नाहीये आणि आता खाली महिलांची मीटिंग आहे तर त्यासाठी मला जायचंय. आता मी तिकडे जाणार आहे. तर जवळपास अर्धा तास इतकी ती मीटिंग चालली आणि मीटिंग कशाबद्दल होती तर आता 14 एप्रिल येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येते. तर त्यासाठी मग सगळ्या महिला मिळून एक मीटिंग ठेवली आणि काय काय करायचं, कोणती थीम ठेवायची, कसा कार्यक्रम ठेवायचा, तर ह्याबद्दल सगळं डिस्कशन चाललं होतं. तर अटेंड केली मीटिंग, घरी आले आणि आता घरी आल्याबरोबर दुपारी जे पार्सल आलं होतं तर माझ्या लक्षात होतं ते आलंय. मी ह्याचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी करणार होते, पण लहान खूपच मागे लागला होता. त्याला बघायचं होतं याच्यामध्ये काय आहे आणि मला देखील माहिती नव्हतं काय आहे. तर हे पार्सल आलेले आहे माझ्या मिस्टरांसाठी. तर 2 आलेले आहेत गिफ्ट याच्यामध्ये. तर पहिलं गिफ्ट मी ओपन केलं आणि हा आहे तर हा ना एक मेटलचा असा फोन ठेवायचा स्टँड दिलेला आहे. फ्लेक्सिबल आहे. आपल्याला हवं तसं आपण ॲडजस्ट करू शकतो किंवा मग असं मोबाईल सेट करून आपण एखादे व्हिडिओ किंवा मग जे आपल्याला हवंय तसं आपण सेट करून मोबाईलचा वापर करू शकतो. आणि दुसरं गिफ्ट मी ओपन केलं तर त्याच्यामधून एक घड्याळ निघालं भिंतीवर लावण्याचं. तर खूप सुंदर आहे हे देखील. तर हे गिफ्ट आलेलं आहे आम्हाला टॉरस म्युच्युअल फंडकडनं. तर थँक यू टॉरस म्युच्युअल फंड इतकं सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल. तर
तर हे माझ्या मिस्टरांना दरवर्षी काही ना काही पाठवत असतात. तर गेल्या 2 वर्ष देखील त्यांनी पाठवलं होतं. पण आम्ही गावी असल्यामुळे ते गिफ्ट लगेचच रिटर्न जातात. तर ठीक आहे. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. हां, व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.